मित्रांनो, तुम्ही जो हा बुर्ज खलिफा इमारतीचा वरील पाईप बघू राहिले, बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की हा फक्त 5 किंवा 10 फुटाचाच पाईप असू शकेल. पण मित्रांनो, हा एवढासा दिसणारा बुर्ज खलिफा इमारतीचा हिस्सा 136 मीटर उंचीचा आहे. जगात कुठलीच अशी क्रेन नव्हती की तेवढ्या मोठ्या पाईपाला वरती घेऊन जाऊ शकेल. मग इंजिनियरांनी याचं सोल्युशन कसं काढलं, बुर्ज खलिफाच्या वरच्या भागाचे काय काम आहे आणि कशामुळे लावला गेला आहे, त्यावर ह्या लावलेल्या डिव्हाइसमुळे आतापर्यंत दुबईला विजेपासून कसं वाचवलं आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. व्हिडिओ सविस्तर पहा. चला सुरू करूयात. मित्रांनो, सर्वात प्रथम बघूयात या वरच्या हिश्श्याचे काय काम आहे. तर एवढ्या उंचावर जाण्यासाठी, या भागावर जाण्यासाठी कुणालाही परमिशन नसते. पण हा हिस्सा जर नसता तर पूर्ण इमारतीची मजबूतीवर फरक पडू शकला असता. त्यामुळे इंजिनियरांना हा वरचा भाग बनवणे गरजेचे होते आणि बनवावाच लागला. तर मित्रांनो, हा पाईप 4000 टन स्टीलपासून बनवलेला आहे आणि या पाईपची उंची आहे 244 मीटर. मित्रांनो, हा वरचा असणारा टॉपचा अँटेना जवळपास 350 टन इतका आहे. हा वरचा भाग नसता तर इमारतीची हाईट 30% कमी झाली असते आणि हाईट फक्त 585 मीटर इतकीच राहू शकली असती. कदाचित यामुळेच इमारतीला उंच बनवायचा निर्णय होता. मित्रांनो, बिल्डिंगच्या टॉप एंडपासून जिथून हा पाईप सुरू होतो तिथून 163 ते 155 पर्यंत मजले आहेत. तसं तर मित्रांनो, हा वरच्या हिस्स्यामध्ये राहण्याजोगती जागा नाही, कारण हा वरचा हिस्सा वाऱ्यामध्ये जवळपास 6 फूट इकडे तिकडे असा हलत असतो. त्यामुळे या ठिकाणी परमिशन नसते राहण्यासाठी. मित्रांनो, 204 किलोमीटर प्रतिवेगाने धावणाऱ्या या हवेपासून संरक्षण करण्याचं काम हा वरचा हिस्सा करत असतो. यामुळे पूर्ण इमारत सिक्युअर राहते. अमेरिकन इंजिनियर विल्यम बेकर यांनी या इमारतीचं डिझाईन बनवलं होतं, जे की हवेला फक्त थांबवत नाही तर हवेला कन्फ्यूज करते. मित्रांनो, या इमारतीचे जवळपास 154 फ्लोअर हे सिमेंट कॉन्क्रीटपासून उभे आहेत आणि बाकीचे आहेत वरील फ्लोअर ते सगळे स्टीलच्या माध्यमातून उभे आहेत. जर पूर्ण इमारत ही सिमेंट कॉन्क्रीटची असती तर कदाचित वाऱ्याच्या वेगामुळे इमारत कोसळू शकली असते. यामुळेच जे वरील काम आहे, यामुळेच मित्रांनो वरील काम स्टीलच्या माध्यमातून केले गेले आहे. मित्रांनो, यामध्ये एक डिव्हाइस लावलं गेलेलं आहे. या ठिकाणी एक उपकरण बसवलं गेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बसवलेल्या मशीनला लाइटनिंग अरेस्टर असं म्हणतात. यामध्ये होतं असं की जी लाईट पडते किंवा वीज पडते, ती वीज हे मशीन खेचून घेतं आपल्याकडे आणि ही खेचून घेतलेली वीज बिल्डिंगला असलेल्या मोठमोठ्या तारांमधून जमिनीच्या तळापर्यंत नेऊन सोडतं. यामुळे होतं असं की किती मोठी प्रमाणात वीज पडू दे, आकाशातील वीज याच्यावरती काही फरक पडत नाही आणि इमारतीला देखील याचा काही फारसा फरक पडत नाही. एक लाइटनिंग स्ट्राईक होते म्हणजे वीज पडते, त्यावेळेस ह्या बॅटरीला बदलावं लागतं. त्यासाठी मग एवढा मोठा असणारा 350 टन वजनाचा मोठा पाईप वरती नेला कसा गेला. हा एवढा मोठा असणारा पाईप वरती नेणे पॉसिबल नव्हते. त्यासाठी एका इंजिनियरला एक आयडिया आली आणि त्याने सुचवले की हा पाईप इमारतीच्या तळाशीच म्हणजे इमारतीमध्येच बनवला जावा. हा एवढा मोठा असणारा पाईप बनवून झाल्यावरती तो वरती असेंबल करण्यात आला. एवढ्या मोठ्या असणाऱ्या इमारतीचा आत्तापर्यंत कुठल्याच वर्ल्ड वाईडमध्ये रेकॉर्ड तुटलेला नाही. म्हणजे इमारत किती अफाट, किती मोठ्या प्रमाणात उंच असेल किंवा किती मोठी आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले असेल. आणि कदाचित या इमारतीचे रेकॉर्ड कुठला देश भविष्यामध्ये तोडू शकेल. मित्रांनो, मी आशा बाळगतो की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व काही या इमारतीच्या वरच्या टॉपबद्दल सर्व काही समजून गेले असेल. अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतोय पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.